आज भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी संपणार आहे आणि खरातला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला काही वेळामध्ये हजर करण्यात येईल। दुपारी 2 वाजताची वेळ आहे, तर पोलीस आता पुन्हा एकदा पोलीस कोठडीची आज मागणी करण्याची शक्यता आहे आणि कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची चौकशी झालेली आहे। तासाभरापासून खराची एसआयटी कडून ही चौकशी सुरू होती। तर आता कोर्टातल्या सगळ्या हालचालींकडे लक्ष लागलेलं आहे। खरातला आता नाशिकच्या या कोर्टामध्ये आणण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी काय नेमकं होतंय, त्याला पोलीस कोठडी मिळते का, किती दिवसांची मिळते, याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड थेट आपण जाऊया सागरकडे। सागर, न्यायालयामध्ये काही वेळामध्ये आता खरातला आणतील आणि पुढे आता पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी होतीये का हे पाहायचंय। काय त्या दृष्टीने सगळ्या हालचाली दिसतात? नक्कीच खरं तर काही वेळातच आता खरातला ह्या न्यायालयांमध्ये घेऊन येणार आहे। गेल्या 6 दिवस याला खरातला न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली होती। आज ती कोठडी संपणार आहे आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये अशोक खरातला घेऊन येणार आहेत। मात्र खरातला आणलं असलं तरी पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। याला अनेक कारणं आहेत। त्याबरोबर विशेष बाब म्हणजे 6 गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये 3 काल नव्याने गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या दृष्टिकोनाने देखील तपास सुरू आहे आणि खरातला ज्या पहिल्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे त्या अटकेमध्ये फक्त ऑफिसची झाडाझडती झालेली आहे। अजून एसआयटीने त्याच्या जे फार्म हाऊस असेल, त्यानंतर त्याचं मंदिर असेल, ह्या सगळ्या ठिकाणी अजून पोलिसांची तपास जो आहे तो झालेला नाही आहे। यामुळे या सगळ्या संदर्भात न्यायालयाकडे एक पोलीस कोठडीमध्ये वाढ मिळावी यासाठी मागणी करण्यात येईल असं समजतंय। मात्र आता सध्या 3 वाजेच्या सुमारास अशोक खरातला ह्या न्यायालयामध्ये न्यायालयात घेऊन येणार आहे आणि जे दस्तावेज जे पोलिसांना सापडलेले आहेत, ज्यामध्ये पिस्तूल असेल, जिवंत काडतुसे असेल, 2 लॅपटॉप असेल, अशा पद्धती सगळ्या गोष्टी ज्या सापडल्या आहेत याबाबत न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टींची मांडणी जी आहे ती एसआयटी कडून करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे बेनामी संपत्तीचा जो विषय समोर आलेला आहे, संस्थेकडून काही 2024 नंतरची वाढीव निधी कसा मिळालेला आहे याबाबत देखील पुढील तपास होताना पाहायला मिळणार आहेत। यामुळे आता सध्या तरी थोड्या वेळामध्ये अशोक खरातला ह्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। मात्र वाढीव पोलीस कोठडी मिळण्यासाठी देखील पोलिसांकडून प्रयत्न केले जातील। निश्चितच सागर, खरं तर आतापर्यंत आपण जे व्हिडिओज बाबत संख्या म्हणत होतो, साधारण 150-200 पर्यंत महिलांचे व्हिडिओज आता पोलिसांच्या हाती लागलेले असल्याचं कळतंय। आपण पाहतोय आपल्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फोर्स आहे। एकंदरीतच हे सगळं प्रकरण संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। काय या दृष्टीने सध्या न्यायालयामध्ये वातावरण दिसतंय? कारण खराचे सगळे कारनामे हळूहळू पुढे येत आहेत, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या जातात। त्यांना विकलेल्या वस्तू असू देत, त्यांना आतापर्यंत महिलांचं मोठ्या प्रमाणात केलेलं लैंगिक शोषण असू देत, त्याची मोठी संपत्ती असू देत, जमीन जुमले असू देत, अधिकाऱ्यांची त्याचबरोबर राजकारण्यांची त्याच्याबरोबर असलेली उठबस असू देत, अशा अनेक खरं तर घडामोडी आहेत। काय या दृष्टीने तिथे चर्चा चालू आहे? काय न्यायालयामध्ये या संदर्भातलं वातावरण दिसतंय या परिसरात? नक्कीच माझ्या जर पाठीमागे बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण खरात हा हाय प्रोफाईल होता, कारण त्याच्याकडे अनेक मोठे नेते येत होते, त्याचबरोबर सेलिब्रिटी येत होते, मोठे व्यावसायिक येत होते। यामुळे खरातच्या सगळ्या बाजूनी जर बघितलं तर तो मोठा राजकीय नातेबंध असलेला, त्याचे संबंध असलेला होता। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा बंदोबस्त न्यायालय परिसरामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये जर आरसीपी असेल किंवा पोलिसांचं एक कमांडो पथक जरी असेल, अशा सगळ्याच पद्धतीची जी पोलीसची तयारी जी आहे न्यायालयामध्ये पाहायला मिळते। थोड्याच वेळात खरं तर खरातला न्यायालयात घेऊन येणार आहे, पण न्यायालयाच्या येण्याच्या आधीच मोठा पोलीस बंदोबस्त ह्या न्यायालयामध्ये लावण्यात आलेला आहे। आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्या न्यायालयाच्या परिसरामध्ये छावणीचं स्वरूप जे आहे ते लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण प्रत्येक जर इथे एक नागरिक आहेत, वकील आहेत, यामध्ये खरातच्या बाबतीमधले मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळते। कारण अनेक संबंध राजकीय नेत्यांबरोबर, सेलिब्रिटींबरोबर आणि मोठमोठ्या व्यावसायिकांबरोबर
बरोबर अनेक व्हिडिओ जे समोर आलेले होते, काही व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेले होते आणि याबाबतचा जो गाजावाजा जो खरातच्या बाबतीत झालेला होता, यामुळे हे निकालाबाबत काय होणार आहेत, त्याचबरोबर न्यायालयात हजर करताना न्यायालय नेमकी पोलीस कोठडी वाढवता का, याबाबत देखील चर्चा जी आहे ती आता ह्या न्यायालयांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आता जर माझ्या पाठीमागं बघितलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या या न्यायालयाच्या आवारामध्ये पाहायला मिळतोय. अगदी सागर, निश्चितच आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू आणि त्याचप्रमाणे खरात प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती झालेली आहे, त्यामुळे सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेकडे निश्चितच लक्ष असणार आहे. कशा पद्धतीने सगळी मांडणी होती आणि पोलीस कोठडीची आता जर मागणी होत असेल तर ती किती दिवसांची होतीये हे सुद्धा बघावं लागणार आहे. सागर, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.